श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप आपण पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आजच्या दिवसाचं महत्त्व हल्लाळ साहेबांनी सांगितलंच आहे. आणि आजचे जे आरतीचे किंवा महाप्रसादाचे जे मानकरी होते, जे सेवेकरी होते, तर त्यांना काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. आणि कुठे नाव पण त्यांनी सांगू नका सांगितलं होतं. आणि अशाला आपण आरती कोणाला तरी नवीन सेवेकऱ्याला देतो किंवा जो कोणी नवीन कोणी आला असेल त्यांना आपण देतो. आणि आरतीच्या अगोदर माझ्यासमोरून तसं एक दाम्पत्य येत पण होतं. त्यांना आरती द्यावी असा मनामध्ये विचार पण आला. आणि त्याला पाठीमागं हे दोघं मला दिसत होते. हल्लाळ साहेब येत होते, पोरे साहेब येत होते. आता प्रश्नाला परत द्यायची कोणाला? जे अगोदर जे माझ्यासमोर जे पहिले येत होते त्यांना का यांना? आणि विषय निघाला की आजचा दिवस, त्या दिवसाचं महत्त्व थोडंसं एक 5 मिनटं आम्ही अगोदर बोलत होतो. आणि झटकन त्यांनाच मी म्हटलं की आज तुम्हीच आरती करा. कारण गुरुचरित्र त्याचं अध्ययन किंवा आचरण मला वाटतं त्यांच्या इतकं, आता नगरकर काका इथे आहेत बरोबर, पण आपल्यापैकी जे सेवेकरी आहेत तर आपल्या सेवेकऱ्यांपैकी त्यांच्या एवढं कोणी ते संख्या त्यांची जी आहे त्यांनी वाचन केलेलं आहे किंवा त्यांना जे मुखोद्गत आहे तसं कोणाला असेल असं वाटत नाही. नांगरे काका पण आहेत. मग अशी योग्य व्यक्ती जर का आज आपल्याला इथे आपल्याच परिवारामध्ये आहे तर मग त्यांच्या हस्ते आपण आरती करू म्हटलं. मग एखादा नवीन कोणी येत असेल समोरून तर त्यांच्याऐवजी ह्या दोघांनाच आपण इथे सांगू. आणि सत्संगती म्हणतो ना तसं की पोरे साहेबांना तो अचानक लाभ झाला की हल्लाळ साहेबांच्या बरोबर ते आले आणि एक बक्षीस म्हणा किंवा मैत्रीची एक अनोखी भेट म्हणा की आजच्या दिवशी त्यांना इथे आरती करायला मिळाली. आपण एक छोटीशी गोष्ट मला अगोदर सांगायची. प्रबोधन सुरू करायच्या अगोदर मी शिवापूर शाखेचे जे अमोल पुरंदरे आहेत आणि आत्ता रेखा त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अंदू, मी त्या दोघांना इथे बोलवतो. इथे त्यांनी पुढे यावं. आणि परत एकदा आपल्या सेवेकरांना सूचना की काही खुर्च्या अजून तिथे पाठीमागे जी लोक उभी आहेत त्यांना खुर्च्या कोणीतरी द्या तिथे बसायला.
मागच्या आठवड्यामध्ये अशी एक घटना घडली होती की आम्ही 2 दिवस कार्यक्रम आपले होते आणि मागचे 8 ते 10 दिवस आपला एक युवा सेवेकरी आहे, सगळ्यांना माहिती असेल, चिरंजीव भाविन धारोड. तर मी भाविनला इथे बोलवतो. आता मंदिराच्या कामकाजामध्ये लक्ष घालायला पाहिजे तर ते कसं घातलं पाहिजे, तर त्याचं भाविन एक खूप उत्तम उदाहरण आहे. जोशी काका इथे असतात, PR कुलकर्णी असतात आणि तर त्यांच्या बरोबरीने इथे भाविनसुद्धा इथे सकाळपासून इथे असतो आणि रोजचं कामकाज त्याला ते इतकं माहिती झालं की त्याला आपण समजा किल्ली दिली की त्याच्याकडे जे काय किल्ली असेल त्यांनी तो मंदिर उघडण्यापासून, कारण मागच्या आठवड्यामध्ये आपलं नाडगौडा जो परिवार आहे तो पण इथे नव्हता, पण भाविनने अतिशय उत्तमपणे ती सगळी व्यवस्था सांभाळली. ती जोखीम होती ती त्यांनी अगदी उत्तमरित्या सांभाळली आणि आता रोजच्या कामामध्ये तो खूप इतकं समोरून लक्ष घालतो आहे की आज त्याचं नाव घेतल्याशिवाय इथे मला राहवत नाही आहे. तर आपण भाविनची आई पण इथे आहे, तर आपण त्यांना इथे बोलवतो. त्यांना पण मध्ये एकदा आपण सत्कार केला होता सगळ्या धारोड कुटुंबाचा, सगळ्या धारोड परिवाराचा, तरी पण आज एकदा परत असं नाव घ्यावं असं वाटतं त्याचं. गुरुवारची तर त्याची सेवा आहेच आहे, पण तो आता हल्ली दिवसाच्या रोजच्या ज्या दैनंदिन सेवा त्याच्यामध्ये पण तो आता भरपूर लक्ष घालून आणि खूप मन लावून काम करतो. इथे टाळ्यांच्या गजरात हा सन्मान वाटतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता मुख्य विषय, आजच्या दिवसाचं महत्त्व सांगितल्याप्रमाणे मागच्या गुरुवारी विषय झाला, तर पुढच्या गुरुवारी गुरुप्रतिपदा आहे. काही सांगणार आहात का तुम्ही? आता दरवेळेला मला हा पहिला प्रश्न पडतो की गुरुचरित्र आपण त्याच्याविषयी बोलायचं आणि जेव्हा शेजारी त्याच्यातले उच्च कोटीची जे लोक शेजारी असतात, नगरकर काका आणि हल्ल्याळ काका आणि पाठीमागं असतात नांगरे, ज्यांची वारंवार गुरुचरित्राची पारायणे झालेली आहेत. आणि आता मी गुरुचरित्राचं असं काही बोलायला लागलं, मला काय वेळा असं मनामध्ये वाटतं की हा प्रसंग सांगितला गेला, तो प्रसंग काही त्याच्यामध्ये चूक झाली तर प्रबोधनात नाही, पण नंतर कुठेतरी सांगता येईल बाबा हे असं नाही, हे असं होतं, तर अगदी काळजीपूर्वक बोलावं लागतं त्याच्यामध्ये. आणि आता आपण कसं लहानपणी अभ्यासामध्ये आपण काय असेल, पण आता ह्या वयामध्ये अभ्यास करायचा, वाचन करायचं, त्याचं पठण करायचं, ते इथे येऊन सांगायचं आणि परत समोर परीक्षक समोर असतो. परीक्षा आपण एकदा कसं पेपर देऊन आपल्याला माहिती नाही, त्याच्यात पुढं तो जो तपासेल तर त्याच्यात काय होईल ते जाईल नंतर, पण इथं निकाल समोरासमोर आहे. प्रबोधन संपल्यानंतर लगेच समोर त्याच्यावर काहीतरी ते सांगणार, हे असं नव्हतं, हे असं होतं. कारण गुरुचरित्र मी वाचलेलं नाही आहे, त्यांनी 1000 वेळा त्यांचं वाचन झालं असेल, त्यामुळे त्यांना ते मुखोद्गत आहे, कुठं काय चुकलं, प्रसंग त्यांच्यासमोर तो उभे असतील. तर त्याच्यामुळे ते मागच्या गुरुवारपासून मला जरा डोक्यामध्ये होतं की आता परत गुरुचरित्र हा विषय घेऊन बोलायचा आहे. बघू, महाराजांनाच प्रार्थना केलेली आहे, कसं वधवून घेत आहेत, काय वधवून घेत आहेत. मी आपलं लिहून आणलेलं आहे इथं, समजा अगदीच काय आणलं तर पटकन आपलं बघू म्हटलं, कॉपी केल्यासारखं. जरी परीक्षक समोर असले तरी हरकत नाही, सांगून करतो. प्रत्येक वेळी सद्गुरू म्हणतात की मी गुरुचरित्र वाचलेलं नाही आहे, मला त्यातलं माहिती नाही, पण मी अगदी इतकं म्हणजे जेवढा स्वामींवर विश्वास आहे, गुरुचरित्रावर जेवढं माझी श्रद्धा आहे, तेवढ्या श्रद्धेने मी सांगतो की गुरुचरित्रातील बारके बारके प्रसंग, छोटे छोटे प्रसंग जे गुरुचरित्र वाचले, ज्यांनी पारायण केलेले आहेत, ज्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांनासुद्धा जेवढी माहिती नाही तेवढी सद्गुरू दादा महाराजांना माहिती आहे. हे मी अतिशय खात्रीपूर्वक सांगतो. आणि माझा हा शब्द काळ्या दगडावरची पांढरे रेघ आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, भगवंतांनी असं सांगितलं होतं की त्या धर्माच्या उद्धारणाकरता मी अवतार घेईन. महाविष्णूंचं ते वाक्य आहे गीतेमधलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम.
आणि आपला हिंदू धर्मावरती ती इतक्या वेळेला आक्रमणं झालेली आहेत, इतक्या वेळेला तो धर्म बुडवण्याची प्रयत्न झालेले आहेत, नासवण्याचे प्रयत्न झालेले आहेत, धर्मांतरणाचे प्रयत्न झालेले आहेत. पण प्रत्येक वेळेला भगवंतांनी असे अवतार घेऊन हिंदू धर्म वाचवला, भक्तांचं संरक्षण केलं, धर्माचा उद्धार केला. असाच एक अवतार दत्तात्रय महाराजांचा. मी मागच्या प्रबोधनात तिथे सांगितलं की महाविष्णूंचे जसे अवतार होते तसे गजानने अवतार घेतलेले आहेत, तसं दत्तात्रयांनी पण अवतार घेतलेले आहेत. मुळात दत्तात्रयच हा पहिला अवतार आहे तिन्ही देवांचा. आता त्या तिन्ही देवांचे मिळून जे धर्मरक्षणाचं जे कार्य आहे, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जे अवतार घेतले, त्यातला पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, आणि दुसरा अवतार जो आहे तो आजच्या दिवसाचे जे काय गुरुचरित्राचे जे नायक आहेत, श्रीगुरु म्हणजे श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज. आता ह्या अवतारची कथा, हा संपूर्ण गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये उलगडत जाते ती कथा. सुरुवातीलाच त्यांच्या जन्मापासूनच जर का सुरुवात केली की त्या काळामध्ये म्हणजे साधारण 13व्या शतकामध्ये अनेक इतर बाकीचे धर्म म्हणजे यवन धर्म होताच, पण इतर बाकीच्या धर्मांनी सुद्धा इतके प्रयत्न सुरू केले होते हिंदू धर्माचा ऱ्हास व्हावा, हिंदू धर्म नष्ट व्हावा, संपूर्ण पृथ्वीवरती आपलाच धर्म फक्त असावा. आणि मग ती योग्य ती वेळ त्या भगवंताला माहिती असं अवतार कधी घ्यायचा आणि कुठे घ्यायचा आहे. विदर्भामध्ये आपण आत्ता ऐकलं असेल की लाडाचं कारंज म्हणतात, कारंजा ह्या गावामध्ये अवतार घ्यायची वेळ होती. ती कोणाच्या पोटी घ्यावा, ते शिवभक्त होते, माधव आणि अंबा, त्या दोघांची नावं. दोघंही शिवभक्त. अंबा ही तिच्या अगोदरच्या जन्मामध्ये सुद्धा शिवभक्त होती आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी तिला त्या अवतारामध्ये असताना तिला सांगितलं होतं की पुढच्या जन्मी मी तुझ्या पोटी मी जन्म घेईन, पुढच्या तुझ्या जन्मामध्ये. त्या जन्मातलंच म्हणजे तो मागचा जन्म संपल्यानंतर ह्या जन्मामध्ये पण तिचं नाव योगायोगाने परत अंबाच होतं. दोघंही शिवभक्त प्रार्थना करून करून नवस करून करून शेवटी असं आलं की अंबाला त्या दिवस राहिले आणि ती वेळ आली ज्या वेळेला भगवंत अवतार घेणार आहे. पौष शुद्ध द्वितीया 1378 असावं असं त्या जाणकारांचं काही म्हणणं होतं. त्याच्यामध्ये परत काही मतभेद आहेत, पण त्या दिवशी माध्यान्ह काळात दुपारच्या वेळेला साधारण असेल ती, अंबेला एक पुत्ररत्न प्राप्त झालं. अतिशय गोंडस, अतिशय तेजस्वी बाळ. बाहेर आल्याबरोबर त्या खोलीमध्ये प्रकाश पसरलेला, सुदृढ बालक म्हणतो आपण तसं, थोडासा गुलाबी, थोडासा केशरी रंग, बोलके डोळे, केशसंभार त्यावेळेलाही मोठा. साधारण लहान बाळांचं तसं नसतं ते. आणि ते बाळ रडायला म्हणजे जेव्हा जन्म होतो एखाद्या अपत्याचा, तर ते अपत्य पहिलं रडतं. ते न रडता त्यांनी ओंकाराचा असा गूढ ध्वनी तिथे त्याच्या मुखातून बाहेर पडला. आणि तो ध्वनी बाहेर पडल्यानंतर अंबा माता शेजारी जी झोपलेली होती त्या प्रसूती वेदनेने म्हणा काय थोडंसं ग्लानीमध्ये असताना तिने डोळे उघडले. शेजारी बघितलं तर तिचे डोळे एकदम दिपून गेले, म्हणजे जसं कौशल्याला झालं होतं ना. हे काय म्हणली, हा कुठला हा चमत्कार आहे की त्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळेला तेच गीत समजा आपण इकडं सुद्धा असं वापरता येईल की अंबा अति प्रेमाने उघडी लोचने, अंबा अति प्रेमाने उघडी लोचने, दीपून जाती नेत्र तिचे पुत्र दर्शने, दीपून जाती नेत्र तिचे पुत्र दर्शने. ते तेच तिला सहन होईना. ते तिच्या डोळ्यातनं अक्षरशः म्हणजे आसमानच्या धारा आनंदाश्रू होत होते. तिने बघितलं बाळ इतकं गोंडस, इतकं गोजेरवाणं, सगळीकडं आनंदी झाला. म्हणजे तो त्यावेळेचं जर का काही वातावरण असेल किंवा त्यावेळेला असं त्या माधवाने काही यज्ञ वगैरे केला असेल, समजा नारद मुनी किंवा कोणी ऋषी तिथे आले असेल, त्यांनी त्याला सांगितलं असं की जसं दशरथाला सांगितलं होतं की
त्या यज्ञातनं अगदी जो प्रगट झाले, त्यांनी सांगितलं की हा मान तुला मिळाला, की भाग्यवान आहेस तू दशरथा, तुला देवपित्याचा मान मिळाला आहे. तसं त्यांनी सांगितलं की माधवा तू भाग्यवान आहेस, तुला हा देवपित्याचा मान तुला मिळालेला आहे. केवढं भाग्यवान, केवढं पुण्य ना, एवढं प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या पोटी जन्म घेतोय, किती जन्माचं पुण्य त्यांचं असेल आपण विचारही करू शकत नाही. केवढे ते पवित्र असतील, केवढे पुण्यवान असतील, त्याच्या आधीचे किती त्यांच्या पिढ्या त्या सेवेमध्ये असतील. जसा तो बाळाचा जन्म झाला, जसं बाळ एक 5 दिवसा 10 दिवसांनी जेव्हा त्यांनी ज्योतिषांना घरी बोलवलं की आता आपण ह्या बाळाचं पत्रिका बघायची, बाळ रडणं बिडणं हा काय प्रकार नव्हता, नुसता एक गुढ ओंकाराचा ध्वनी फक्त सतत ते बोलायचं. ज्योतिषांनी त्या ग्रहाप्रमाणे त्या तारखेप्रमाणे जे काय असेल ते पत्रिका मांडली आणि सांगितलं की हा एक युगपुरुष असणारे, हा हिंदू धर्माचं रक्षण करणारा, भक्तांचा उद्धार करणारा, हे बाळ संसारी नाही आहे म्हणले, हा संसारात रमणारा नाही आहे. थोडंसं आईला सर्र झालं छातीमध्ये, संसारात रमणार नाही म्हटल्यानंतर. पुढची गोष्ट आहे, पण काळजी आत्तापासून सुरुवात झाली. नाव ठेवायचं कसं ठेवायचं काय, त्यांनी त्या अक्षराप्रमाणे काहीतरी पहिलं नाव ठेवलं शालिमग्राम म्हणून, आणि मग दुसरं नाव का ठेवायचं, तर ज्योतिषांनीच सांगितलं की हा जो विष्णूंचा जसा अवतार होता, पातकं धुणारा, राक्षसांचा नाश करणारा किंवा वाईट दुर्गुणांचा जो नाश करणारा, नर नारी असू दे सगळ्यांना तो त्यांचे दुःख हरणारा नरहरी, जसं श्रीहरी तसं नरहरी, हे नरहरी नाव ठेवा. नरहरी नाव ठेवलं, बाळ मोठं व्हायला लागलं. इतकं गोंडस बाळ, जो बघेल तो त्याला उचलून घेतो, जो बघेल तो उचलून घेतोय. बाललीला तर असंख्य चालू होत्या, जसं श्रीकृष्ण होता तसंच हे पण. बघता बघता हळूहळू वय वाढत चाललं, तशी आईची चिंता वाढत चालली. बाळ बोले का नाही, नुसतं ओंकार ओंकार म्हणते, बोलत का नाही ते. 8 वर्ष अशीच निघून गेली. 8व्या वर्षी मुंज असती, मुलाची मुंज असती. आईवडिलांच्या डोक्यात थोडेसे विचार घोळत होते, पण करणार कसं ना. समजा काही ह्याला आपण सांगितलं, गायत्री मंत्र दीक्षा दिली किंवा भिक्षा मागायची असेल, हा बोलला नाही तर कसं होणार ते. एक दिवस संध्याकाळच्या वेळेला आई बसलेली असते, ते नरहरी खेळत असतो. आईच्या मनात विचार असतात. आई त्याला जवळ बोलवते, अरे तू शंकराला मी वर मागून तू झालेला आहेस, शंकराशीच तुझ्याशी बोलण्यापेक्षा मी शंकराशीच बोलते म्हणली, की हा देऊन देऊन असा का मला मुलगा दिला, चांगला आहे, दिसायला चांगला आहे, गोंडस आहे, बोलत नाही तो, हे असा एक का त्याच्या मागं तू असं ठेवलेलं आहेस. हे विचार करत असताना नरहरी सांगतो की 8 वर्षाचा मी झालो आहे, माझी मुंज करा. तो सांगतो म्हणजे खाणाखुणा करून सांगतो, की शेंडीला दाखवत असेल किंवा जानव्याकडं काहीतरी दाखवत असेल. आई म्हणते, अरे पण तू तेवढा सक्षम नाहीस ना, तू बोलू शकत नाहीस ना, तू काय जे म्हणतात त्या ज्योतिषांनी सांगितले तू दैवी अवतार आहे, पण कसं विश्वास ठेवणार, कसं आम्ही लोकांना बोलवणार, काय करायचं. तर तो तेथे लोखंडी मोठी अशी पहार पडलेली असते, तो नरहरी ती उचलून आणतो आणि आईच्याकडे देण्यापूर्वी त्या पहारेला फक्त बघतो, ती लोखंडी पहार ती पूर्ण सोन्याची होऊन जाते. हा चमत्कार बघितल्यानंतर मात्र आईचा विश्वास बसतो की हा मुलगा नक्कीच काहीतरी दैवी गुणसंपन्न आहे. त्यांच्या नवऱ्याला सांगते असा असा हा चमत्कार घडला. तो पण म्हणतो की मग ठीक आहे, आपण आता मुंज करू. झालंच आहे तर मुंजीच्याला गायत्री मंत्राची दीक्षा दिली जाते. गायत्री मंत्र झाल्यानंतर भिक्षा मागायची वेळ ती भिक्षा मागितल्यावर पहिली भिक्षा घातली, त्या क्षणी त्याच्या मुखातून पहिले शब्द बाहेर येतात ऋग्वेदातल्या अग्निमुळे पुरोहितम, त्या श्लोकापासून तो सुरुवात करतो. दुसऱ्या भिक्षेला यजुर्वेदातलं, तिसऱ्या भिक्षेला सामवेदातलं गायन. लोक जी जमलेली असतात, लोकांना माहिती असतं आज काहीतरी आपल्याला गमतीदार बघायला मिळणार आहे. एक मुका मुलाची मुंज आहे आणि तो काही बोलू शकणार नाही, आज आपण त्या माधवाची पुरेपूर काहीतरी चेष्टा करू, अशा उद्देशाने पण काही लोक आलेली असतात. ती लोक, त्यांच्याबरोबर उपस्थित लोक तोंडात बोटं घालून बघायला लागतात. कसं बघा ना त्या बटूचा वेश, तेज पुंज एकदम तो बाळ ते दिसते. राजसमुद्रा वेश मुनींचे
गंधर्वच ते तपोवनीचे राजसमुद्रावेशमुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे. जसं काही कोणीतरी गंधर्व आलेत तप करून, तप तर त्या प्रत्यक्ष दैवी अवतार असल्यामुळं कसं आलं, अंगावर सगळीकडं चेहऱ्यावर दिसत होतंच. लोकांना काहीच समजेना. जे शहाणे जी सरळ लोक होती त्यांनी पटापटा नमस्कार करायला सुरुवात केली. जी लोक छल म्हणून आले होते, चिडवायला म्हणून आले होते, त्यांनी काढता पाय घेतला. सगळं शांत झाल्यानंतर बाळाने सांगितलं, माते माझं कार्य मला तर इथून पुढं करायचं आहे, मला तो इथून जायची परवानगी दे. आता आईच ती, आईला माहिती होतं ज्योतिषांनी सांगितलेलं आहे हा मुलगा घरात राहणार नाही. ती म्हणली, अरे पण तू मोठा होणार ह्या भरोश्यावरती आम्ही तुला पालनपोषण, आईवडील कशा करता मुलाचं पालनपोषण करतात की मोठं झाल्यानंतर आपल्याला हा सांभाळेल, आपल्याकडं बघेल. तू काळजी करू नको, तुला अजून 4 पुत्र होणार आहेत, तू काही त्याची काळजी करू नको, तू मला आता फक्त परवानगी दे, माझं कार्य पुढं खोळंबलेलं आहे. आईच्या डोळ्यातनं परत धारा सुरू होतात. रडून रडून तिला काही ते थांबवत नाही, ते तिचे अश्रू वाहतच असतात. आता शेवटी त्यांनी काय केलं, मग आईच्या डोक्यावरती हात ठेवला, तिला पूर्वजन्मीचं स्मरण करून दिलं. श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलं होतं मी तुझ्या पोटी येऊन जन्म घेणार आहे. दत्तात्रयांचं तिला दर्शन दिलं, श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन दिलं. ते झाल्यानंतर आई भानावर आली. कसं बसं जड अंतःकरणाने सांगितलं, ठीक आहे परवानगी देते. तो म्हणतो मी येईन, पण परत मी मोठा झालं की मी इथे परत येईन. आणि मग तिथून जे बाहेर पडले ते प्रवास करत 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 काशीला, पूर्वी अध्ययन करायचं असेल, वेदांचं अध्ययन करायचं असेल तर पूर्वी काशीला जायला लागायचं. काशीला गेल्यानंतर हा बाल संन्यासीच म्हणता येईल थोडक्यात. कोणाकडं घ्यायचं, कोणाकडं शिक्षा घ्यायची हे आता माहिती असतं सगळं. तो शेवटी तो भगवंत आहे. तिथे एक कृष्ण सरस्वती नावाचं एक वृद्ध संन्यासी असतात. त्यांच्या आश्रमामध्ये असे बरेच विद्यार्थी असतात, अध्ययनाकरता आलेले असतात. त्यांच्याकडं ते जातात, मी इथे राहून अध्ययन करू का, तुम्ही मला शिकवाल का. तर त्याचं तेच बघितल्यानंतर त्यांनाही थोडंसं जरा आश्चर्य वाटतं. ते आनंदाने परवानगी देतात आणि मग झपाट्याने शिक्षण, जसं आपण म्हणतो ना एखादा हुशार विद्यार्थी असेल तो एका वर्षात 2 इयत्ता करू शकतो, तसं त्या पद्धतीने त्यांनी सगळं शिक्षण पूर्ण करतात. त्या शिक्षणाने, त्या तपश्चर्याने जे तेज होतं ते आणखीन त्याच्यामध्ये भर पडलेली असते. मोठमोठी त्या आश्रमात शिकणारे, त्यांच्यापेक्षा वयाने मोठेसुद्धा त्यांना नमस्कार करायला लागतात. पण खरे जे संन्यासी असतात त्या लोकांना थोडंसं संकोच वाटतं की हा बाल आहे, आपण ह्याला नमस्कार कसा करायचा. भले तो त्यांनी त्यांच्या अध्ययनानुसार किंवा त्यांच्या तपानुसार त्या बालवयात त्यांनी सगळे शिक्षण पूर्ण केलेलं असतं. ही गोष्ट त्या कृष्ण सरस्वतींना समजते. ते त्याला सांगतात की बाळा, तुझे तर संन्यास दीक्षा घ्यायची वेळ आलेली आहे. तू संन्यास जर का स्वीकारलास तर हे जे मोठे संन्यासी असतात किंवा तुझ्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत त्या लोकांना तुला नमस्कार करायला जो संकोच वाटतो तो वाटणार नाही. आणि त्याला ते संन्यास दीक्षा देऊन त्याचं नाव ठेवतात, त्याचं स्वतःचं नाव देतात, नरसिंह सरस्वती. नरसिंह सरस्वती नाव त्यांना दिल्यानंतर मग त्यांचं खरं कार्य सुरू होतं की आता आपल्याला आपलं खरं कार्य सुरू झालं. ओळखून तिथून बाहेर पडतात आणि मग परत फिरत 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 एक वासव बसवेश्वर असं एक ठिकाण असतं, तिथे ते येतात. आता भक्त उद्धारण्याचं कार्य सुरू होतं त्यांचं. तिथल्या नदीच्या काठावरती एक ब्राह्मण पोटदुखीने खूप त्याला त्रास होत असतो आणि वैतागून तो आत्महत्या करायला आलेला असतो. आणि त्याच वेळेला त्या गावातला एक ग्रामसेवक असतो, सायमदेव त्याचं नाव, तोही तिथे त्यांच्या संध्याकाळच्या त्या नदीच्या आरतीला म्हणा काय कशाला तरी तो आला असेल. श्रीगुरू बघतात, त्या ब्राह्मणाला विचारतात काय झालं, तू आत्महत्या का करायला चालला. तो सांगतो माझं पोट सोडील, मी खूप त्रस्त आहे, अनेक उपचार झाले, अनेक वैद्य झाले, अनेक उपास तपास सगळं करून झालं, पण मला काही तो
फरक पडत नाही, मला तर असं शरीर घेऊन जगायचं नाही. ते सायंदेवांकडे बोट करून त्याला बोलवतात, इकडे म्हणतात आज तू या ब्राह्मणाला तुझ्या घरी जेवायला नाही आणि पंचपक्वान्न कर. तो ब्राह्मण आणि ते सायंदेव दोघंही आश्चर्यचकित होतात. पंचपक्वान्न कर म्हणजे असं कसं काय, त्याला पोटसोळीचा त्रास आहे हे सांगतात, श्रीगुरूच त्याला सांगतात, पण आज तुझ्या घरी जेवला तर त्याला बरं वाटेल. शब्द कसा, गुरूंचा शब्द कसा, तो सायंदेव त्याला घेऊन जातात. तो म्हणतो श्रीगुरूंना मग तुम्ही पण घरी चला. एक तर त्यांच्या तो त्याच्याकडं बघितलं म्हणतं हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे, यांनी सांगितलं म्हणजे काहीतरी तथ्य असणार. तो त्यांना पण घरी बोलवतो, तिथे जातात, दोघंजण जेवण करतात. आणि जेवण केल्यानंतर आश्चर्य म्हणजे त्या ब्राह्मणाचं जे पोटदुखी असते ती तेवढ्या लगेच पुढच्या क्षणाला ती थांबती. दोघेही आश्चर्यचकित होतात, तो ब्राह्मण पण सायंदेव पण. श्रीगुरू तिथनं निघायची तयारी करतात. सायंदेवाला सांगतात की 15 वर्षांनंतर तू मला गाणगापूरला भेट. म्हणजे आपण काय करायचं आहे, भगवंताचं नियोजन काय आहे बघा. म्हणजे आपल्याला माहिती नाही काय घडणार आहे पुढं, त्या भगवंताला माहिती असतं कुठल्या वेळेला काय करायचं आहे. आणि मग असा ते प्रवास करत 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 आपल्या त्या अनेक भक्तांचा उद्धार करत परत कारंजा नगरीपर्यंत येतात. ते कारंजा नगरीमध्ये घरी गेल्यानंतर बघतात आईला, म्हणजे त्यांना आणखीन 4 भावंडं ती झालेली असतात. सगळंजण तो परिवार काही दिवस तिथे राहतात. आणि तोपर्यंत श्रीगुरूंची कीर्ती त्या कारंजापर्यंत पोहोचलेली असते. जिथं श्रीगुरू जातील तिथं पाठीमागं त्यांच्या गर्दी, प्रश्न विचारणारे, मार्गदर्शन त्यांच्याकडनं घेणारे, समस्या सोडवा म्हणणारे असंख्य लोक सारखा त्यांच्या भोवती तो गराडा पडलेला असायचा. आश्रमातून त्यांच्याबरोबर एक सिद्ध सरस्वती नावाचा एक त्याला मित्र म्हणा किंवा सहकारी कायम त्यांच्याबरोबर आलेला, तो तिथे त्या गावात तो पण असतो. ते सांगतात एकदा की आपण आता काही दिवस हा जो लोकांचा उपद्रव आहे तो मला आता सध्या नको आहे, आपण कुठेतरी एखादं गुप्त ठिकाणी जाऊ, आपण गुप्त, मला उपासना करायची, मला साधना करायची आहे अशा ठिकाणी जाऊ. आणि परळी वैजनाथ तिथे ते दोघंजण जातात, काही दिवस तिथे राहतात. आणि मला वाटतं गुरुचरित्रामधला काही भाग तो तिथे त्यांना त्या श्रीगुरूंनी त्यांना सांगितलं तू हे लिहून ठेव, हा ग्रंथ पुढे निर्माण होणार आहे, त्या ग्रंथामध्ये हा भाग आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे म्हणलं ना नियोजन कसं असावं, किंवा त्या परमेश्वराला माहिती असतं पुढच्या अनेक वर्षांमधनं काय घडणार आहे ते. तो लिखाण पूर्ण होईल असं वाटलं असताना काही थोडंच झाल्यानंतर परत श्रीगुरू म्हणतात की नाही, आता हा भाग तू इथे लिहिलास, पुढचा भाग मला नंतर लिहायचा आहे, तो मी नंतर करून घेईन. परत दोघांची भ्रमंती सुरू होती. भ्रमंतीमध्ये करत 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 गुरु येतात भिलोडीपाशी, आपल्याला माहिती असतं सगळ्यांना, औदुंबराच्या इथे आल्यानंतर आता औदुंबर हा दत्त मार्ग जो आहे त्याच्यामध्ये औदुंबराला फार महत्त्व दिलेलं आहे. आणि मागच्या एका प्रबोधनात सांगितलं की दत्त मार्ग आणि विष्णूंचे जे अवतार आहेत नरसिंहाचं, कारण ज्या नरसिंहांनी जेव्हा हिरण्यकशिपूचं पोट फाडलेलं होतं आणि त्याच्या नखांची खूप आगाग होत होती, त्या लक्ष्मीने त्या औदुंबराची जी म्हणजे उमरं जी म्हणतो ती अशी आणून दिली भरपूर, आणि त्याच्यात त्यांनी ती नखं खुपसून तो दाह शांत केला होता. हे पण नरसिंहच, तो पण नरसिंह, त्यामुळे औदुंबर प्रिय असणं आलंच त्याच्यामध्ये. औदुंबराला आले, 3 ते 4 महिने तिथे वास्तव्य केलं. एकाच ठिकाणी राहिलं की परत त्यांना माहिती आहे की लोकांचा परत उपद्रव सुरू होतो, आपलं कार्य कुठे कसं असेल हे ठरवलेलं असल्यामुळे पुढचा मार्ग त्यांनी जो निवडला, सांगलीपाशी गेले. कृष्णा, वेण्णा आणि पंचगंगा 7 नद्यांचा संगम तिथे आहे. त्या संगमाचं, त्याचं त्या गावाचं नाव त्याला अमरापूर होतं. वाडी हे नाव गुरुचरित्रामध्ये नाही, हा त्यांचा एक शंका आहे की नरसोबाची वाडी हे नाव गुरुचरित्रामध्ये नाहीच आहे. वाडी हे नंतर टेंबे स्वामींनी दिलेलं नाव आहे त्याला, त्यांच्या म्हणजे श्रीगुरूंच्या नावावरून त्याला ते नंतर वाडी हे नाव पडलं. तो जो ते क्षेत्र होतं तिथल्या त्या संगमावरती अनुष्ठान, स्नान सगळं तिथेच घडायचं. ते 12 वर्ष जवळ त्यांनी तिथे राहिले. त्या 12 वर्षामध्ये अनेक भक्तांचा, अनेक पीडितांचा उद्धार त्यांनी तिथे केला, लाखो भक्तांचा. दत्त भक्ती, दत्तपूजा हे सगळं त्यांनी त्यावेळेला तिथे रुजवलं. हळूहळू आपलं हिंदू धर्मरक्षण तिथं ते सुरू झालेलं कार्य हे वाडीपासून सुरू झालं त्यांचं जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये. तिथे एका भक्ताच्या घरी जायचं ते संध्याकाळी रोज. तळघर होतं.
कोणाला न सांगता त्या भक्ताच्या घरी जाऊन तिथे फक्त ग्लासभर दूध पिऊन ते यायचे. आणि ते येऊन गेले तिथनं की त्या भक्ताच्या घरी एक चंदनाचा सुगंध पसरायचा रोज. ही बातमी कोणालाही माहिती नसते. तो जो भक्त असतो एका आश्रमामध्ये त्याचं पण अध्ययन सुरू असतं. तो एक दिवस त्या गुरुजींना सांगतो. ते गुरुजी त्याला सांगतात की ठीक आहे, श्री गुरूंना तू आता विचार की तुमचा मूळ कुठलं. म्हणजे आपण म्हणतो ना की ऋषीचं मूळ कधी विचारू नये. फक्त श्री गुरूंना विचार की मला पण एक शंका आहे की हे आले कुठून, त्यांचा जन्म कुठला आहे. हे असं विचारताना उद्याच्याला मी विचारेन म्हणतो. त्याच्या मनामध्ये येत नाही पुढं काय घडणार आहे. श्री गुरु आले, दूध घेतलं, तर त्यांनी विचारलं की आपला जन्म कधीचा आहे, आपण कुठले. तर त्यांनी फक्त सांगितलं की पौष शुद्ध द्वितीया म्हणून. त्याला आनंद झाला. तो दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी सांगितलं त्या गुरुजींना की काल माझे श्री गुरु बोलले आणि त्यांनी सांगितलं पौष शुद्ध द्वितीया. साल तो म्हणला साल विचारायचंच विसरलं. बरं उद्या विचार म्हणले. पण उद्या हा कधी उगवलाच नाही, कारण श्री गुरु परत त्याच्याकडे कधी गेले नाहीत. ज्यांना त्यांच्या मनामध्ये असेल तर ते त्याला उत्तर देणार. कुठलीही प्रसिद्धी नको म्हटलं तरी लोक तिथे जमा व्हायची. वाडी हेचं नाव सगळीकडे दुमदुमायला लागलं. आणि मग परत असं झालं की 12 वर्ष अनेक तिथे लीला केल्या वाडीमध्ये. चमत्कार नाही म्हणता येणार, हे लीलाच म्हणतात ते त्याला. ते करून पुढचा प्रवास करायचा तर वाडीतली लोक त्यांनी सोडायला तयार नाहीत. इथून जायचं नाही, तुम्ही आता इथेच राहायला पाहिजे. हा हट्ट भक्तांचा हट्ट आहे. ते सांगतात की मी जरी इथून गेलो, देहाने मी इथून जाणार आहे, मी तुमच्याकरता मी इथे ह्या पादुका इथे ठेवणार. ते त्या शिळेवर तिथे उभे राहिले. त्या शिळेवर त्यांनी पायाच्या नखाने त्यांनी पादुकांचा आकार करून दिला. हे इथं राहणार आहे म्हणले. तुम्ही जो कोणी भक्त इथे अगदी मनापासून जर का काही त्यांनी मागितलं तर त्याची इच्छा इथे ती पूर्ण होणार. हा त्याचा पुरावा आहे माझं इथे अस्तित्व असल्याचा. आणि मग परत सगळा तो भक्त लोकांचं जे दुःख सगळ्यांना त्यांना आवरायला सांगून प्रयाण केलं. जायचं कुठे ठरलेलं असतं. पुढचा मुक्काम जो शेवटचा मुक्काम असणार आहे गाणगापूर, जिथं भीमा अमरजा नदीचा संगम आहे, तिथे आले. तोपर्यंत कोणाला जास्ती माहिती नव्हतं श्रीगुरूंविषयी. बरेच दिवस चांगली अशी त्यांची तपसाधना सुरू होती त्या संगमाच्या काठावरती. पण कसं असं हळूहळू एक एक भक्ताला अनुभव येत गेले की तो भक्त तिथे एकाचं दुसऱ्याचा चौथा करत करत हळूहळू परत तिथे पण गर्दी वाढायला लागली. अशक्य ते शक्य करून दाखवायला लागलेत. तिथे शेजारच्या गावामध्ये एक राजा होता, यवन राजा. पण मागच्या जन्मी श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलं की पुढच्या जन्मी तुला बादशाचं तुला पद मिळेल, पुढच्या जन्मात तू बादशाह होशील. त्याच्यामुळं तो मनाने चांगला होता, हिंदूंना कधी त्यांनी दुखावलं नाही. त्याला त्याच्या पायाला काही त्रास होत होता, काही जखम झाली. ती जखम काही केला ती बरी होत नव्हती. अनेक उपचार झाले. त्यांना सांगितलं की महाराज कोणीतरी सांगितलं की असे असे एक गाणगापूरमध्ये एक संन्यासी आलेले आहेत, जर का तुम्ही त्यांच्याकडे गेलात त्यांना दाखवलं तर बघा फरक पडतोय का. ठीक आहे म्हणतो, आज इतके उपचार झाले आता त्यांच्याकडे जाऊन बघू आपण. त्यांच्याकडे गेल्या गेल्या त्यांनी सांगितलं, त्याचं मागच्या जन्मीचं त्याला नाव घेतलं. ओळखलं नाही काय म्हणले तुम्हाला. तर त्यालाही समजेना, म्हणजे असं काय म्हणतात श्रीगुरू, ओळखलं नाही का म्हणजे काय. मग ते तर सांग, मागच्या जन्मी तू अमुक अमुक होता. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, थोडंसं जातीचा उल्लेख येतो, मग तो टाळतो. त्या जन्मात तुझी अशी इच्छा होती की पुढच्या जन्मी मी बादशाह व्हावं आणि तुला बादशाह मी केलेला आहे. ह्या जन्मात तू आता हा बादशाह झालेला आहेस. ही सगळी त्याला आठवण ते करून देतात श्रीगुरू. आणि मग तो त्यांना सांगतो की मग आता असेल तर मग आम्हाला पण ह्या सेवेमध्ये तुम्ही घ्यावं. बरेच दिवस त्यांच्या तिथे तो राहतो. आणि मग त्यांना जसं कळतं की हे कुठून कुठून आलेले आहेत, मग तर ते सांगतं की आता तुम्ही गाणगापूर सोडून तुम्ही जाऊच नका. आता हे स्थान तुम्ही पावन करा. तुमच्या लीला इथेच सगळ्या दाखवा काय असतील त्या. शेवटी त्याचा इतका आग्रह असतो. श्रीगुरू म्हणतात की बघू पुढची लीला काय असेल त्याप्रमाणे आपण ठरवू.
मग तो त्याच्या जी काय बादशाची जी काय असेल दर आठवड्याला म्हणा, दर 2 दिवसांनी 4 दिवसांनी येणं, तिथे त्यांची सेवा करणं. आणि तो बघायचं की श्रीगुरू पायी तिथून त्यांचा जो श्रीगुरूंचा जिथं मुक्काम असतो तिथून ते पायी संगमावरती जात आहेत. तो श्रीगुरूंना सांगतो की महाराज मी तुम्हाला पालखी देतो, तुम्ही पायी काय जाऊ नका. आता हे संन्यासी लोक ह्यांना पालखी बिलखी काय म्हणजे मला गरज काय नाही पालखीवर आहे. पालखी आली की त्याच्याबरोबर लवाजमा आला, तुमचे सेवेकरी आले, शिपाई आले. तो म्हणतो हो असू देत ना, म्हणतो माझी अशी इच्छा आहे. मग परत असंच की जे अवतारी असतात की भक्ताची इच्छा आहे ह्या एका इच्छेखातर त्या ते पालखी स्वीकारतात. पालखी सुरू होती, लोक कसं छान वाटत असेल ना एकदम, म्हणजे पालखीचे भोई. आत्ता आपण जेव्हा आपली पालखी निघते त्यावेळेला तर असं की 7 जन्मांची ही लाभली पुण्याई, 7 जन्मांची ही लाभली पुण्याई, म्हणून जाहलो पालखीचे भोई, म्हणून जाहलो पालखीचे भोई. शांत माया मूर्ती पहाटे सारखी, शांत माया मूर्ती पहाटे सारखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. ते केवढे भाग्य असेल त्यांचं, पालखीला प्रत्यक्ष गुरु पालखीत बसलेत आणि पालखीमध्ये जर का बघितलं, त्यांचं रूप बघितलं, गोरेपान, तेजपुंज, तपश्चर्याचं सगळं तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसते, स्मितहास्य आणि एक प्रकारचा एक मंद सुवास असा. ते जेव्हा जातात पुढं तो सुवास येत जातो आहे, असं तो सगळा लावाजामा जातोय. एक गरज नसताना सुद्धा, म्हणजे इच्छा नसताना पण आपण फक्त भक्तांची इच्छा म्हणून ते सगळं स्वीकारलेलं असतं. ते भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याकरता हे सगळं स्वीकारलेलं असतं. त्याचीसुद्धा चेष्टा होती, त्यांच्यासुद्धाबद्दल काही बोललं जातं. त्रिविक्रम भारती म्हणून त्यांचा नंतर एक चांगला पट्टशिष्य झालेला, त्यांच्याबद्दल काही सांगतो. पालखीतनं चाललेले आहेत म्हणतो, संन्यासांचं पालखी वापरतात वगैरे. त्या त्रिविक्रम भारतीला ते नरसिंह रूपात जाऊन तिथे त्याला दर्शन देतात, जो नरसिंहाचा उपासक असतो. आणि तेव्हापासून तो श्रीगुरूंचाच मग शिष्य होतो. तो अनेक घटना, अनेक त्याच्यामध्ये सांगता येतील, जे अवघड वाटतं. गुरुचरित्र ग्रंथ हा जो आहे त्याच्यामध्ये जे उल्लेख आहेत, त्याच्यामध्ये ज्या घटना आहेत, गुरुचरित्र लिहिला गेलाच मुळात श्रीगुरू गेल्यानंतर जवळ 100 वर्षानंतर. पण त्या घटना तिथे घडलेल्या होत्या म्हणून त्याच्यात त्या आल्या. कसं श्रीगुरूंनी कोणाला कसं वाचवलं. मुळात गुरुचरित्रामध्ये कसं होतं की सगळ्यात पहिलं प्रथम त्यांनी सांगितलं की जो उपजे तो नाशे, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीला अमरत्व नाही, फक्त नामाला अमरत्व आहे, देहाला अमरत्व नाही, कुठल्याही सजीवाला अमरत्व नाही येते, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. जो आला तो गेला. एका स्त्रीचा नवरा त्याला धनुर्वात होतो. खूप काळजी घेऊन सुद्धा, अनेक उपचार करून सुद्धा शेवटी असं वैद्य सांगतात की हा वाचणार नाही. पूर्वी काय आपल्यासारखे इंजेक्शन वगैरे काही नव्हती, जे काय असतील औषधी वनौषधी त्याच्यावर ते चालू असायचं. कोणीतरी सांगतं तिला की श्रीगुरूंच्याकडे घेऊन जा, गाणगापूरला त्याला घेऊन जा म्हणतात. गाणगापूरला आणल्यानंतर श्रीगुरू तिला हेच सांगतात, अगं हे असं निसर्ग आहे हा, त्याचा मृत्यू जर का असा लिहिलेला असेल, ह्या पद्धतीने लिहिला असेल तर तो असाच जाणार. ती स्त्री म्हणते मग तुमचं काय, तुम्ही प्रत्यक्ष भगवंत आहात ना, मग तुम्ही काहीतरी याच्यात बदल करा ना. तिचं तो रडणं ऐकून किंवा तिचा तो जो आक्रोश ऐकून शेवटी श्रीगुरू काहीतरी ठरवतात. त्याला ते जो अगदी मरणासन्न झालेला असतो त्याला काहीतरी ती नवीन संजीवनी देतात, त्याला चांगलं करतात. ते अनेक कथांपैकी आणखीन एक कथा दुसरी अशी होती. एक शबर आणि शाबरी नावाचे 2 जण असे ते नवरा बायको असतात. त्यांचं असं एक नियम असतो की श्रीगुरूंना आपल्याला नैवेद्य दाखवायचा असेल तर चिता भस्म अंगाला लावूनच नैवेद्य दाखवायचा. तर रोज चिता जाळली पाहिजे, रोज ते भस्म आणलं पाहिजे. एक दिवस असा येतो
कोणाचाच मृत्यू होत नाही, चिताभस्म मिळणार कसं? शेवटी ती पत्नी सांगते की आज मीच स्वतःला सीतेप्रमाणे मी स्वतःला जाळून घेते, त्याचं भस्म तुम्ही लावा आणि श्रीगुरूंना नैवेद्य दाखवा. केवढं बघा ना थोर, लगेच स्वतःला ती अक्षरशः त्या जळत्या ह्याच्यामध्ये ती जाळून घेते, त्या निखाऱ्यामध्ये म्हणा किंवा त्या विस्तवामध्ये. आणि मग तो नवरा पण ते भस्म लावून श्रीगुरूंना नैवेद्य दाखवतो. आणि क्षणात तिथे श्रीगुरू येतात, त्याला सांगतात तुझा नैवेद्य मला मिळाला बरं का. म्हणतात खूप छान केलं होतं, आता तुझ्या बायकोला बोलव बाहेर. तो सांगतो की अहो असं जो पण होता माझा, त्या पणाला जागून माझ्या बायकोने आत्ताच स्वतःला जाळून घेतले आणि तेच भस्म मी लावून तुम्हाला नैवेद्य दाखव. ते म्हणतात तू हाक मार तर तिला हाक मारतात तर खरोखरीच ती आत्मा बाहेर येते. म्हणजे हे अपवादात्मक का होईना, पण ह्या लीला महाराजांनी केलेल्या आहेत, निसर्गाच्या बाहेर जाऊन त्या लीला केलेल्या आहेत त्यांनी. एक असंच पतिव्रता, नवऱ्याचा मृत्यू जवळ आलेला आहे, तिला पण असे सांगतात की तू गाणगापूरला जा. गाणगापूरला श्रीगुरू आहेत, भगवंत आहे, दत्त महाराज आहेत, तू तिथे जाच. प्रवास लांबचा, माहूरून यायचं होतं गाणगापूरला. प्रवासामध्ये काही झालं तर काय करायचं? श्रीगुरूंचा धावा करत 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 गाणगापूरला येऊन पोचती. गाणगापूरला गेल्यानंतर श्रीगुरूंच्याकडं विनंती करायची. तेवढ्यात काय होतं, त्या माणसाचा तिथे मृत्यू होतो. आता परीक्षा असते, श्रीगुरूंच्याकडे जायचंच म्हणले, आज भांडायचंच, मी आता इथपर्यंत आले. प्रेत तिथंच ठेवलेलं असतं, तशीच रडत, कपड्याचा भान नाही, धावत पळत थांबत पडत कसं कधी चालत असते. एक तेवढं तिच्यासमोर नाही कसं तेजस्वी कोणतरी मनुष्य येतो. काय झालं म्हणतो, तुलटी असं घडलेलं आहे आणि मी आता श्रीगुरूंच्याकडे जाते. तो तिला रुद्राक्ष देतो, हे रुद्राक्ष तू तुझ्या नवऱ्याच्या कानामध्ये घाल म्हणतो आणि मग श्रीगुरूंच्याकडे जा. ती रुद्राक्ष काय वाटतं परत ती येते, त्या नवऱ्याच्या त्या कानामध्ये रुद्राक्ष घालती, श्रीगुरूंच्याकडे जाते, श्रीगुरूंना नमस्कार करते. त्याबरोबर तिला अष्टपुत्री सौभाग्य होते, भगवान आशीर्वाद देतात. आता ती कपाळ बडवून घ्यायला लागते, मी आले काय आणि तुम्ही मला आशीर्वाद काय देताय म्हणती. ते म्हटलं काय झालं, मुद्दाम हो ना. ती म्हणती मी तुमच्या भरोशावर आले, मला सांगितलं लोकांनी दत्त इथे आहे, भगवंत इथे आहे, मग इथे पाय टाकल्याबरोबर माझा नवरा गेला, आता मग त्याचं काय करायचं? तुम्ही मला आशीर्वाद दिला हा. ते म्हणले मग आशीर्वाद दिला तर आशीर्वाद दिलेलाच आहे तो, बरोबर आहे, जा तुझं प्रेत इथं, त्या नवऱ्याचं प्रेत इथं घेऊन यायला सांग लोकांना. तिलाही जरा थोडासा आशेचा किरण वाटतो, ती जाती पळत पळत 4 लोकांना बोलत तिथे प्रेत तिथं आणलं जातं. आणि मग ते तिला सांगतात की तुला रुद्राक्ष जे दिलेलं होतं ते त्याच्याकरताच दिलेलं होतं. मग तिला आठवतं आपल्याला रस्त्यात कोण भेटलं होतं, अरे प्रत्यक्ष गुरुच आपल्याला भेटले होते की म्हणते ती. म्हणजे गुरुचरित्रामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा उल्लेख आहे की रुद्राक्ष कसं महत्त्वाचं आहे किंवा औदुंबर कसा महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये शंकराची उपासना महत्त्वाची आहे, सोमवारचे उपास कसे महत्त्वाचे आहेत, किंवा परांना खाऊ नये, का खाऊ नये. एक ब्राह्मण त्यांना त्याच्या बायकोला सांगतो की आपण अनुष्ठान जेव्हा करतो त्याला परांना घ्यायचं नसतं. एखादी गोष्ट आपण श्रीगुरूंच्याकडनं समजा घेतलेली आहे, दीक्षा घेतलेली आहे, तर ते पूर्ण होस्तोपर्यंत परांना घ्यायचं नाही. परांना घ्यायचं नाही म्हणलं तर तिला असं वाटतं की गावामध्ये काय काळ पंक्ती असतात, कोणाचे वाढदिवस असतात, कोणी बोलवलेलं असतं, मग आपण जाऊ शकत नाही, मनामध्ये तगमग असते. बरं आपल्या घरात सुद्धा खायला काय असं भरपूर रोज पंचपक्वान्न नाही आहे, कधीतरी असं मिळालं तर काय हरकत आहे, चल म्हणते श्रीगुरूंच्याकडे. तो ब्राह्मण घेऊन जातो. गुरु महाराज म्हणतो माझ्या पत्नीची अशी तक्रार आहे की असं कोणी बोलवलं पार्टीला, थोडक्यात म्हणजे त्या काळातली हां, तर हिने जावं का. श्रीगुरू म्हणतात हो जावं, जरूर जावं. पण तो म्हणतो पण तुम्ही सांगितलं ना परांना खायचं नाही म्हणून. ते म्हटलं तिची इच्छा आहे ना, जाऊ देत म्हणतात तिला, तू नको जाऊ. एक 2-4 दिवसांनी लगेच बोलवणं येतंच. जाते आनंदात, सगळं अगदी आवरून बिरून जाते, पंक्तीमध्ये जेवायला बसती, पंचपक्वानं वाढलेली, सगळी ताटं वाढलेली असतात, सगळी लोकं बसलेली असतात. जेवायला सुरुवात करताना एकदा सहज परत वर बघितलं जातं
तर समोरच्या पानावर आजूबाजूच्या पानावर कुत्री डुकरं सगळी अशी तिथे बसलेली तिला दिसतात आणि ती त्यांचं ताटं सोडून ती आपल्याकडे येत आहेत, आपल्या ताटात खायला येत आहेत. तिला शिसारी येते, हे नको म्हणते, हे अन्न ते. तसंच ते टाकती, उठून येते, नवऱ्याकडे सांगते हा प्रकार. मग तो म्हणतो हे गुरूंनी तेवढा करताच सांगितलं होतं, अनुष्ठान असताना परान्न खाऊ नये. कुठल्या विचाराने कोणी केलेलं आहे, कुठलं अन्न आहे काय माहिती नाही. आपल्या घरात जे मिळेल ते साधं भाजी भाकरी. जेव्हा गुरुचरित्र जे लोक वाचतात ते मला वाटतं हे पाळत असावेत असं मला वाटतं. अशा ह्या कथांमधनं म्हणजे गुरुचरित्र हे जे काय आहे त्याच्यातनं हे असे छोटे छोटे जे दाखले किंवा जे कसं राहावं. आणि कोणी जो साधक आहे त्यांनी ज्याला अभ्यास करायचा असेल गुरुचरित्राचा तर त्यांनी तसं नाही केलं तरी चालेल. पण जेव्हा पारायण करतो गुरुचरित्र हा मुळात शब्द जितका पवित्र आहे की त्याचं कुठेही बाहेर त्याची वाच्यता किंवा त्याचं असं सामुदायिक ठिकाणी वाचन वगैरे काय कळतं ते मनाला पटत नाही. पण हल्ली सुरू असतं बऱ्याच ठिकाणी. ह्या ज्या गोष्टी आहेत, रुद्राभिषेकाचं महत्त्व त्यात सांगितलेलं आहे. रुद्राभिषेक करून सुद्धा श्री गुरूंनी एका ब्राह्मणाचे प्राण वाचवलेले आहेत. अनेक घटना अनेक. हा सगळा महिमा सांगत असताना मग कसं की परत वेळ येतो जेव्हा देह धारण केलेला आहे. पाणी कार्य आपलं झालेलं आहे जवळजवळ. भगवंताला माहिती असतं आपलं आता अवतार समाप्तीची वेळ झालेली आहे. कधीतरी वाच्यता करायला लागणार. त्यावेळेला एकदा वाच्यता होते की आता सगळे त्यांचे जे आवडीचे शिष्य असतात सगळे त्यात आणखीन 4 म्हणजे सिद्ध, सायमदेव, नरहरी आणि नंदी त्या चौघांना रात्रीच्याला सांगतात की आता अवतार समाप्तीचा वेळ ती जवळ येत चाललेली आहे. ते ऐकल्याबरोबर 4 जणांची घालमेल सुरू होती. जावं तर लागणार म्हणले, हा देह आहे कधीतरी मला संपवा लागणार आहे. मी इथं आहेच आहे, मी गाणगापूरमध्ये, मी वाडीमध्ये आहे, मी सगळीकडे. तुम्ही फक्त स्मरण करायचा अवकाश आहे. मनोभावे माझं स्मरण करा. त्यांना गुरूंना गायनसेवा आवडायची, तुम्ही गायनसेवेमध्ये राहा. गायनसेवेने मला तुम्ही प्रसन्न करून घ्या. मी तुमच्या दरवाजामध्ये आहे, मी तुमच्या घरामध्ये आहे. कोणाला ते पटत नाही. नाहीच जायचंच नाही म्हणतात. तुम्ही असं कसे जाणार, तुम्ही भगवंत ना म्हणतात. मग असं कसं काय लगेच अवतार संपवणार. जसं वनवासामध्ये असताना श्रीरामांना भरत सांगायला जातो पिताजींचा मृत्यू झालेला आहे, दशरथांचं निधन झालेलं सांगायचे, तो जातो. त्यावेळेचा जो आक्रोश, स्वतः तो पुरुष असून त्याला रडणं आवरत नाही. त्याला जसं रामचंद्रांनी त्यांना सांगितलं तसं एक सल्ला दिला की हे चुकलेलं नाही, हा निसर्ग आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा. तसं ते जे वाढतं परत जे उपजे ते नाशे. मी ठरवलेलं आहे, अवतार संपण्याची वेळ झालेली आहे, तुम्ही त्याप्रमाणे तयारी करा. दिवस आजचा तयारी करायची म्हणजे काय, काही नाही, मोठ्या केळीच्या पानांवरती फुलांनी सजवलेलं आसन असं मोठं होडीसारखं तयार करतात. निरोप कसा द्यायचा, हजारोची संख्या त्यावेळेला पाठीमागं. पण श्री गुरूंनी एक जर का बघितलं की 4 वेळा त्यांना अशी वेळ आली. हां, सोडणं हे अगदी त्यांनी सोपं दाखवलं, किती मला सोपं आहे. बालपणातच घर सोडलं,
काशीला गेले. काशीला आश्रमातनं अध्ययन संपल्यानंतर काशी सोडली. वाडीला आले. वाडीला 12 वर्ष राहिल्यानंतर वाडी सोडली. श्रीकृष्णासारखंच आहे. श्रीकृष्णाला पण सोडणं, त्याग हे स्वीकारणं खूप अवघड असतं. एखादी गोष्ट आता 12 वर्ष आपण तिथे राहिलो आहे आणि ते घर सोडायचं आपल्याला. आता इथं तर गाणगापूर 24 वर्ष राहिलेत गाणगापूरला. 24 वर्षानंतर हे सोडायचे त्यांना सहज शक्य होतं, पण भक्त लोकांचं काय. एवढा कोलाहल सुरू असताना त्यांनी जे 4 शिष्य त्यांचे जे बरोबर होते त्यांना त्यांनी सांगितलं की मी जेव्हा पलीकडं जाईन, नदीच्या पलीकडं जाईन, मी श्रीशैल पर्वतावर जाईल, तिथे मल्लिकार्जुनात ते जे लिंग आहे शंकराचं, त्या लिंगामध्ये मी समाविष्ट होणार आहे. मी तिथे त्या लिंगात सामावून जाणार आहे. पुढचं सांगून ठेवतो. म्हणले काय होणार आहे त्याचं ते. मी तिथे गेलो की तुम्हाला 4 फुलं परत मध्ये येतील. त्या आक्रोशामध्ये, त्या सगळ्या दुःखावेगामध्ये सगळेजण श्रीगुरू काय बोलत आहेत, 4 फुलं येतील हे फक्त त्यांनी ऐकलं. श्रीगुरू बसले आणि बघता बघता ते आसन तरंगत तरंगत पलीकडच्या तीरावर नजरेच्या पार ते गेलं ते. आणि खरोखरीच काही वेळाने 4 फुलं परत आली. ती 4 फुलं आपण असं म्हणता येईल की पुरुषार्थाचं म्हणतात ना, 4 लक्षणं, तशी ती 4 काम करून जे काय असेल ती त्याप्रमाणे ती चौघांनी फुलं वाटून घेतली. अजूनही त्यांच्या त्या वंशजांच्याकडे ती फुलं आहेत. आणि मग पुढची लीला श्रीगुरूंनी दाखवली. वाडीला आजच्या दिवशी वाडीमध्ये परत श्रीगुरू प्रगट झाले. वाडीमध्ये पण ती बातमी होती आज श्रीगुरू जाणार. फक्त भक्तांच्या आग्रहाखातर श्रीगुरू तिथे परत प्रगट झाले आणि 5 दिवस तिथे राहिले. 5 दिवस इथे दिवस रात्र भजन कीर्तन महाप्रसाद आणि अजूनही तसं सुरू होते. आणि मग पंचमीला तिथल्याच औदुंबर वृक्षामध्ये श्रीगुरू अदृश्य झाले. गेल्यानंतर परत सदेह येणं, आणि हीच लीला स्वामींनी पण करून दाखवली होती. महाराज गेल्यानंतर त्यांनी निलंगेच्या पाटलाच्या घरी लवाजामासह त्याला परत दर्शन दिलं होतं. ते तसं श्रीगुरू 5 दिवस वाडीमध्ये त्यांनी त्यांचा भक्तांच्या करता राहिलेले होते. ते हा जो संपूर्ण प्रवास आहे हा त्या गुरुचरित्रामध्ये दिलेला आहे. गुरुचरित्रामधलं प्रत्येक वाक्य म्हणजे जवळ मंत्र आहे तो. जसं मी आत्ता म्हटलं की कुठलं काय करावं, स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये, त्याला श्रीगुरूंनीच सांगितलं होतं. का वाचायचं, का नाही वाचायचं त्याच्यामध्ये. एक तर स्त्रियांचं एक मासिक धर्म एक कारण असेल, आणि दुसरं असं की काही काळात स्त्रियांचा तापटपणा त्यांना कसा होतो. एक श्रीगुरूंनी परत गोष्ट सांगितली होती, कचा आणि देव्यानी. जेव्हा देव आणि दानवांचं युद्ध असतं, ते युद्धामध्ये राक्षस लोक मारली जायची. दुसऱ्या दिवशी बघावं तर परत तेवढ्या संख्येने राक्षस लोक आलेले आहेत. हे कसं शक्य होतं. ते त्या राक्षसांचे जे गुरु होते शुक्राचार्य, त्यांना संजीवनी मंत्राचं कला अवगत होती. संजीवनी मंत्र त्यांना ती सिद्धी होती. त्या सिद्धीने ते त्या राक्षसांना जिवंत करायचे आणि परत युद्धाला तयार करायचे. ही संजीवनी विद्या शिकण्याकरता देवांच्याकडनं कच नावाचं त्यांना पाठवलं जातं. तुम्ही ती संजीवनी विद्या शिकून या शुक्राचार्यांच्याकडनं. कच त्यांच्या आश्रमामध्ये येतो. शुक्राचार्यांना विनंती करतो, मी अध्ययनाकरता आलेलो आहे. कशा करता आलो हे सांगत नाही, फक्त तुमच्याकडनं मला शिक्षण हवं आहे. आणि त्यावेळेला त्या शुक्राचार्याची जी मुलगी असते देवायनी, थोडंसं त्या दोघांचं एकतर्फी म्हणता येईल असं प्रेम संबंध त्याला जमतात. त्या कशाचा खरा हेतू काय ते शुक्राचार्यांना समजतो की हा आपल्याकडनं संजीवनी विद्या प्राप्त करण्याकरता माझ्या मुलीचा हा वापर करणार आहे. म्हणून ते त्या कशाला ठार मारतात, त्याला जाळून टाकतात. आता संजीवनी विद्या मिळणार कशी. परत देव लोक त्याची ती राख त्या शुक्राचार्यांच्या पाण्यामध्ये मिसळून शुक्राचार्य हे पाणी कसं पितील त्याची व्यवस्था करतात. ते शुक्राचार्यांनी ते पाणी प्याल्यानंतर देवानीला कच कुठे गेला हा पहिला प्रश्न. इतके दिवस ती कबूल देते की माझं प्रेम आहे, मला तो हवा आहे वगैरे सगळं केल्यानंतर मुलीचा हट्ट म्हणून शुक्राचार्य ध्यान लावून बघतात तर कच त्यांच्या पोटामध्ये. मग आता ह्याला बाहेर कसा काढायचा. मग ती देवानी म्हणते की तुम्ही मला तो मंत्र शिकवा, संजीवनी मंत्राची तुम्ही मला विद्या द्या. तुमचा मृत्यू झाल्यानंतर त्या पोटातनं मी कचाला बाहेर काढीन आणि त्या मंत्राने मी परत तुम्हाला जिवंत करीन.
शुक्राचार्य तिला ती विद्याचं ते देतात. स्वतःचं मरण आपण म्हणतो ना की तसं बघितलं की स्वतःचं मरण पाहायला डोळ, तसं ते मृत्यूला सामोरे जातात. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं पोट फाडून कचाला बाहेर काढलं जातं. आता शुक्राचार्याने जिवंत करायचं, संजीवनी देणी शुक्राचार्याने ती जिवंत करते. हे सगळं झाल्यानंतर तिलाही खूप आनंद होतो आणि ती कचाकडे मागणी करते की आता आपण विवाह करू. तर कच नाही, मला हे शक्य नाही म्हणतो, नकार देतो स्पष्टपणे आणि तिथून तो निघून जातो. त्याच्या त्या नकारामुळं ती काय करते, ती संतापती एकदम. ती त्याला शाप देते की तुला जी काय तू विद्या शिकेला, कारण ते कच जेव्हा पोटामध्ये असतो, जेव्हा ती त्यांचं शुक्राचार्य जेव्हा तिला विद्या शिकवत असतात तेव्हा ते सगळं ऐकलेलं असतं त्यांनी. ती म्हणते तू जी चोरून ती विद्या ऐकलेली असते तुला कधीच परत ती प्राप्त होणार नाही. आता हा शाप दिल्यानंतर त्या शापाचा परत कसं असतं, एक चांगली गोष्ट घडली की त्याचे परिणाम पण चांगले होतात, वाईट गोष्ट घडली त्याचा परिणाम वाईट. त्या शापाचा परिणाम तिच्यावरही झाला. ती भ्रमिष्ठ झाली, म्हणजे राग किंवा तापट स्वभावाने कसं नुकसान झालं ती तिथं भ्रमिष्ठ झाली परत. म्हणून त्यांनी सांगितलं की स्त्रियांनी जास्ती वेदाध्ययन करू नका. त्या काळातलं होतं ते. गुरुचरित्र वाचावं का वाचू नये, कारण त्यातले काही मंत्र असतात ते स्त्रीची जी आपण म्हणजे अपत्य उत्पन्न करतो, जे म्हणतो किंवा बीजकोश किंवा असं काय म्हणता येईल, अशा ठिकाणी किंवा गर्भधारणा होणं अशा ठिकाणी काही ते मंत्र आघात करू शकतात. म्हणून ते गुरुचरित्र स्त्रियांनी वाचू नये. अनेक त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे. ते हा सगळा उहापोह झाल्यानंतर जर का आपण असा विचार केला की त्या काळातलं रूप, आता श्रीगुरू तर गेलेले आहेत, ज्या लोकांनी बघितलं कसं बघितलं असेल की गाणगापूर कसं असेल त्यावेळेला. श्रीगुरू बसले समोर, त्या मठामध्ये बसलेले आहेत, भगवी वस्त्र परिधान केलेली आहेत, छाटी आहे, दंड आहे, ध्वज आहे, कमंडलू आहे आणि गोरोपान एकदम शरीर, तेजपुंज चेहरा. बघितलं तर प्रत्यक्ष दत्त. जो बघेल त्याला असंच वाटलं की गाणगापुरी जमलो सारे मूर्तिमंत दत्त पहारे. गाणगापुरी जमलो सारे मूर्तिमंत दत्त पहारे. काळ जात या घेऊन जारे नाम एक हे दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ एकदा गजर करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा मोठ्यांदी वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.